तर अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर नाही तर भारताकडनं स्वतःच्या अटींवरती शस्त्रसंधीची घोषणा झाली. जर तिथून गोळी झाडली तर इथून सुद्धा गोळी झाडली जाईल. पंतप्रधान मोदींनी देशाची भूमिका स्पष्ट केली. ऑपरेशन सिंदूर हे अजूनही सुरूच आहे. भारतीय वायुदलाने एक्सवरती पोस्ट करत तशी माहिती दिली. जर दहशतवादी सोपवणार असतील तर पुढील चर्चा होणार असल्याची भारताची भूमिका असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलंय. भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली होती. ऑपरेशन सिंदूरवरती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तशी माहिती दिली. तर भारतीय सेनेनं पाकला सडेतोड उत्तर दिल्याचंही त्यांनी सांगितलं. श्रीनगर ते नलियापर्यंत पाकिस्तानचे ड्रोन हल्ले झाले. पाकचे सर्व हल्ले भारतीय सैन्यानं हाणून पाडलेत. लाहोरमधील डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली. भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरानं पाकिस्तान रडकुंडीला आलाय. भारताच्या कारवाईनंतर शस्त्रसंधीसाठी पाक डीजीएमओचा फोन आल्याची माहिती सैन्यानं दिली. तर पाकच्या विनंतीनंतर शस्त्रसंधी झाल्याची माहिती डीजीएमओनं दिली. नांदेडच्या देगलूरमध्ये अजित पवारांनी शहीद जवानाच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. इंदापूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात सैन्य सेवेतील माजी सैनिकांचा मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. दरम्यान भारत मातेचा जोरदार जयघोष करण्यात आला. जालन्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली. पहलगाम हल्ल्यातील पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते रविवारी ब्राह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन करण्यात आलं. सिंह यांनी व्हर्च्युअल पद्धतीनं हे उद्घाटन केलं. शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरनं राऊतांनी केलेल्या टीकेला मंत्री महाजनांनी उत्तर दिलं. भारतीय सैन्यानं त्यांना धडा शिकवला असून राऊतांना टीका करण्याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नसल्याचा टोला महाजनांनी लगावला. यानंतर एक मोठी बातमी आहे. पुणे महानगरपालिकेनं नागरिकांना 24 तास आणि समान पाणी पुरवठा देण्यासाठी 2017 मध्ये सुरू केलेली बहुचर्चित समान पाणी पुरवठा योजना आज देखील अपूर्णच आहे. तब्बल 8 वर्षांनंतरही या योजनेतनं अपेक्षित लाभ काही मिळालेला नाही. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुद्धा पुणेकरांना पाण्याची अनिश्चितता आणि टँकरवरचं अवलंबित्व मात्र कायम आहे. 2022च्या मार्चला ही योजना संपायची होती, पूर्ण इम्प्लिमेंट होणार होती. आता 2025 मेमध्ये आपण आहोत. आता ते म्हणतात की मार्च 2026मध्ये ही योजना पूर्ण होईल. तेव्हा तरी पूर्ण होईल की नाही याबद्दल शंकाच आहे. आजही साधारण 60% 70%च्यावर मीटर बसलेले नाहीत. मीटर बसवायला लोकांचा प्रचंड विरोध आहे. टाक्यांचं काम अजूनही 60-70%च्या वर झालेलं नाही. पाईपलाईनचं काम 80%च्या वर झालेलं नाही. पुन्हा बातम्या वेगवान बघूयात. यंदा मान्सून 27 मे पर्यंत केरळ किनाऱ्यावरती पोहोचणार आहे. गेल्या 17 वर्षातील म्हणजेच 2008 पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या 4 दिवस आधी केरळमध्ये येणार आहे. सध्या मान्सून निकोबार बेट आणि दक्षिण अंदमान समुद्र तसंच पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागात पोहोचलेला आहे. मान्सून लवकर येण्याच्या तयारीत असल्यामुळे मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे. 12 ते 15 मे दरम्यान संपूर्ण देशाला येलो अलर्ट देण्यात आलाय. महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये 12 ते 15 मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. त्यातही आज पावसाचा जोर जास्त असेल असा इशारा देण्यात आलाय. लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटांमुळे लातूर शहरातील जनजीवन विस्कळीत झालं. मात्र गरमीनं हैराण झालेल्या लातूरकरांना काही अंशी दिलासा मिळालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरामध्ये धुळीचं सावट निर्माण झालं होतं. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र बाजरी आणि कांदा पिकासह चिकू आणि आंब्याच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. विक्रमगड तालुक्यातील साखरे पाटील पाड्यातील ग्रामस्थ पाणी टंचाईनं त्रस्त आहेत. हंडाभर पाण्यासाठी त्यांना दररोज 1.5 किलोमीटर इतकी पायपीट करावी लागते. इथल्या विहिरी आटल्या असून टँकर येण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे त्यांना पायपीट करावी लागते. मे महिन्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर इंद्रधनुष्याचं दर्शन झालं. अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर ऊन पावसाचा खेळ सुरू होता. यावेळी इंद्रधनुष्य दिसला.
वरुण राजा यावर्षी वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मात्र अजूनही मुंबईची पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईची कामं अपूर्ण आहेत. 31 मे पूर्वी 80% नालेसफाईचं टार्गेट पूर्ण करायचं असून आतापर्यंत केवळ 47% नालेसफाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढच्या 20 दिवसात 33% नालेसफाईचं आव्हान मुंबई महानगरपालिकेसमोर आहे. कमी झालेल्या NPA व्यवहारांमध्ये वाढ याच्या बळावर सर्व 12 सरकारी बँकांनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्रमी 1.79 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय. मागील वर्षीच्या तुलनेत यात 27% वाढ झाली आहे. हिराबाग वॉटरवर्क्समधनं जलभवन विश्रामबाग टाकीला जाणारा पंप नादुरुस्त झाल्यामुळे सांगलीतील निम्म्या शहराला 3 दिवस अपुरा पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींमधून आता आपलं सरकार सेवा केंद्र सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं या संदर्भातले आदेश जारी केले. हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन उन्हाळी भुईमुग शेंगांची आवक होते. या शेंगांना 5,000 ते 5,800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. हा भाव लागवड खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 34,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याला जुन्नर, ओतूर बाजारात कमीत कमी 1,000 रुपये तर सरासरी 1,450 रुपये दर मिळाला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 324 क्विंटल गव्हाची आवक झाली. गव्हाला कमीत कमी 2,524 रुपये तर सरासरी 2,650 रुपयांपर्यंत दर मिळतोय. मुंबई BKC येथील कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला 9.90 किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक काढून टाकला जाणार आहे. हा ट्रॅक काढण्यासाठी 25 कोटींचा खर्च येणार आहे. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उद्देशाने रस्ता रुंदीकरणाकरता हा निर्णय घेण्यात आलाय. भारत पाकिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरी संरक्षण दल सक्रिय झालंय. दलानं सध्या विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउटच्या परिस्थितीत प्रशिक्षण सुरू केलंय. मुंबई भारत पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडवू नयेत असे आदेश मुंबई पोलिसांनी दिलेत. 11 मे पासून 9 जून पर्यंत हे आदेश लागू असतील. मुंबईच्या BKC येथील पूर्व किंवा पश्चिम उपनगरामध्ये जाण्यासाठी वापर करणाऱ्या वाहनांना लवकरच वाहतूक कोंडी शुल्काचा भुर्दंड बसणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे शुल्क लागू करण्याच्या हालचाली MMRDAनं सुरू केल्या आहेत. 50 मिनिटांहून कमी कालावधीसाठी BKCत येणाऱ्या प्रत्येक वाहनाला शुल्क भरावं लागणार आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील किरकोळ तसंच घाऊक बाजारात अन्नधान्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली होती. मागील 2 ते 3 दिवसात गहू, ज्वारी, बाजरीच्या दरात क्विंटलमागे 100 रुपयांची वाढ झाली. भारतीय रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठी पर्यटन रेल्वेगाडी 9 जूनपासून सुरू होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाई आणि ऐतिहासिक पन्हाळगडासह राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थानाचं दर्शन या योजनेमधनं बघायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रीकरणाचा अद्याप कोणताच प्रस्ताव आलेला नाही. याची केवळ माध्यमातच चर्चा आहे अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेलांनी दिली. आम्ही पक्षातील सर्व प्रमुख मंडळी चर्चा करू असं ते म्हणाले. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान तणावामुळे मागील आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली होती. दरम्यान आता दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यामुळे बाजाराचा आलेख वाढण्याची शक्यता आहे. बेस्ट प्रशासनानं बसगाड्यांच्या प्रवासी भाड्यात दुपटीनं वाढ केल्यानंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली. त्याचवेळी उत्पन्न मात्र 1 कोटी रुपयांनी वाढलंय. मे महिन्यामुळे आधीच प्रवासी कमी असल्यामुळे बेस्टचं नक्की किती प्रवासी घटले याबाबत निष्कर्ष काढण्यास वेळ लागेल असं प्रशासनाचं म्हणणं आहे. राज्यात 50% आसपास रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कृषी आणि पूरक उद्योग तसंच उद्योग क्षेत्राच्या राज्याच्या सकल मूल्यवर्धनातील वाटा आणखी घटलेला आहे. सेवा क्षेत्रानं राज्याच्या अर्थव्यवस्थेला हात दिलाय तर सिंचन व्यवस्था निर्माण करण्यात तेवढं यश आलेलं नसल्यामुळे कृषी क्षेत्राला पूर्णपणे पावसावरती अवलंबून राहावं लागतंय. भारतीय सैन्यानं जानेवारी 2026 पासून तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमासाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अभियांत्रिकी पदवीधर असलेले अविवाहित पुरुष उमेदवार हे परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. मुंबईकरांचा धकाधकीचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात आलेत. मध्य रेल्वेनं CSMT ते कुर्ला दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम सुरू केलंय. त्यामुळे लोकल ट्रेनमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल. महारेरा परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची संधी उरली आहे. 14 मे रोजी हे पोर्टल बंद होणार असल्यामुळे त्यापूर्वी एजंटचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. हे प्रशिक्षण आजपासून सुरू होत आहे. प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षेला सामोरं जाण्याची ही शेवटची संधी आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL लवकरच सुरू होणार आहे. आठवड्याच्या अखेरीस 16 किंवा 17 मे पासून पुन्हा एकदा IPL सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या दिवाळीत म्हाडाची मुंबईतील 5,000 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. तत्पूर्वी जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे 4,000 घरांची बंपर लॉटरी काढली जाणार आहे. यातील सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेलं युद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं थांबलं. मात्र ट्रम्प यांनी आता काश्मीरसारख्या संवेदनशील मुद्द्याला हात घातला असून काश्मीर प्रश्नात तोडगा काढणार असं त्यांनी म्हटलंय. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर समाज माध्यमांद्वारे त्याबाबत आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात टाकल्या जात आहेत. पण त्याचे गंभीर पडसाद उमटण्याआधीच अशा 5,000हून अधिक आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचं काम महाराष्ट्र सायबर विभागानं केलंय. जळगावातील कानळधा इथल्या विविध विकास कामांचं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी त्यांची भव्य मिरवणूक काढत त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. मंत्री गुलाबराव पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. तुम एक को मारेंगे तो हम 100 को मारेंगे हे आपल्याला मोदीजींनी दाखवून दिलं. राज्यात, देशात आणि जगात पण भारताची वट आहे असं ते म्हणाले. मालवणच्या राजकोटमध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण रविवारी करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळ्याची आरती करून लोकार्पण केलं. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली आणि सन्मानासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं परभणीमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील महात्मा फुले पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भारतानं सर्वच खेळांमध्ये सुवर्ण पदकावरती आपली मोहर उमटवावी यासाठी क्रीडा भारतीतर्फे गाव तिथे कबड्डी संघ ही संकल्पना राबवली जाणार आहे. अखिल भारतीय कबड्डी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अमळनेरमध्ये सखाराम महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी तब्बल 1,788 महिलांची ओटी भरून 250 वर्षांची परंपरा जपण्यात आली. यावेळी यात्रोत्सवात गरिबांना शिधा वाटप करण्यात आलं तर मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. देहूतील मुख्य मंदिरात नृसिंह जयंती निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीत चंदनउटीतून नृसिंह अवतार साकारला तर विविध फळांचा नैवेद्य दाखवण्यात आला. संत तुकाराम महाराजांच्या देहू देवस्थान मार्फत ही चंदनउटी करण्यात आली असून पांडुरंगाचे हे रूपडं बघण्यासाठी देहूत भाविकांनी मोठी गर्दी केली. नृसिंह जयंती निमित्तानं माऊलींच्या संजीवन समाधीवरती चंदनउटीतून नरसिंह अवतार साकारण्यात आला. हे वैभवी रूप बघण्यासाठी अनेक भाविकांनी माऊलींच्या मंदिरात गर्दी केली होती. संपूर्ण मुंबई महानगरात पाणी साठण्याची 386 ठिकाणं आढळली आहेत. या ठिकाणच्या पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी गेल्या वर्षी 482 पंपांची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित ठेवा असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. शेकापचे ज्येष्ठ नेते JM म्हात्रे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजप नेते आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झाला. माझाही पक्ष आहे, पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहिजे, महादेव जानकरांनी खदखद व्यक्त केली. दरम्यान महादेव जानकर महायुतीतनं महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या चर्चांना सध्या उधाण आलंय. कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील सुमारे 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्यात. राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णींनी केली. सिल्लोडमध्ये खरीप हंगामाच्या नियोजनासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार अब्दुल सत्तारांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जळगावच्या चोपड्यामध्ये खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार चंद्रकांत सोनावणेंनी यावेळी आढावा घेतला. अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. 2025-26 साठी 820 कोटींचा निधी शासनानं मंजूर केला. सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अवकाळीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांनी उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला नागरिकांना. दरम्यान पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय. साताऱ्याच्या कराड आणि पाटण तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांवरती झाडांच्या फांद्या पडल्यामुळे मोठं नुकसान झालं. जळगाव जिल्ह्याच्या कारखेड गावामध्ये गारपिटीमुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं. प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी खंडोबा देवाची पूजा केली. यावेळी प्रसाद म्हणून 1000 किलो डाळिंब देवाला अर्पित करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात तेली समाजाचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. भाजप आमदारांसह अनेक तेली समाज बांधव या अधिवेशनाला उपस्थित होते. ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. पंढरपूरच्या खर्डीमध्ये नृसिंह जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी हजेरी लावली. अमरावतीच्या बोडणा फाटा इथे घरगुती वादातनं पतीनं पत्नीवरती जीवघेणा हल्ला केला. जखमी महिलेवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जालन्यामध्ये वाळू माफियांनी तहसीलदारांच्या अंगावरती ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी जीव वाचवण्यासाठी तहसीलदारांनी हवेत गोळीबार केला. या प्रकरणात 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय. गडचिरोलीच्या देऊळगावमध्ये 4 कोटी रुपयांच्या धान खरेदी घोटाळा प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणात विविध सहकारी संस्थांच्या अध्यक्षांसह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू झाला. तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेले असता महिलांवरती हल्ला करण्यात आला. तर या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात भरधाव कारनं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 5 ते 6 दुचाकींना उडवलंय. दारूच्या नशेत असलेल्या कार चालकानं ही धडक दिली. तर सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी नाही. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेला मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा मृत्यू झालाय. चोरट्यांनी 38,400 रुपयांचा ऐवजही लंपास केलाय. सातारा लोणंद मार्गावरील सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी झालेत. मुंबई वाहतूक पोलिसांकडे वाहनं हटवण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या क्रेन विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पहिल्या टप्प्यात 43 क्रेन दाखल झाल्या आहेत. या क्रेन विभागवार ठेवण्यात येणार असल्यामुळे अवजड वाहनं बंद पडल्यास ती तत्काळ क्रेनच्या मदतीनं हटवण्यात येतील आणि वाहतूक कोंडी टाळता येईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव मिळावा तसंच दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळावी या मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून मंत्री शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. बच्चू कडूंच्या उपस्थितीत हे रक्तदान आंदोलन केलं जाणार आहे. शस्त्रसंधीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली? पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्र मंत्री यांच्याकडनं का नाही, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. युद्धात भारताची बाजू मजबूत असताना देखील भारतानं अमेरिकेचं का ऐकलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डोनाल्ड ट्रम्प हे या आठवड्यात मध्य पूर्वेतील देशांच्या दौऱ्यावरती जाणार असल्याचं वृत्त समोर आलं. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांना कतारच्या राजघराण्याकडनं सर्वात महागडी भेटवस्तू मिळणार असल्याची चर्चा आहे. ट्रम्प यांना कतारच्या राजघराण्याकडनं एक सुपर लक्झरी बोईंग 7478 जम्बो जेट भेट म्हणून दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धक्का बसलाय. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कनं आयपीएल खेळण्यासाठी परत न येण्याचा निर्णय घेतलाय. आयपीएल 2025 पुन्हा सुरू झाल्यावर मिचेल स्टार्क परतणार नाही. स्टार्कचा आयपीएलसाठी भारतात परत न येणं हा दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा धक्का आहे.